54,60,000 रुपये किमतीच्या 8 ट्रॅक्टर व एक JCB मुद्देमालसह अवैध वाळू उपसा करणारे एकूण 4 आरोपी जेरबंद। अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई। दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मातुलठाण शिवार तालुका श्रीरामपूर इथे गोदावरी नदीपात्रात छापा घालण्याकामी पथकासह पोहोचून थांबले असताना पहाटे 3:45 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे काही इसम हे ट्रॅक्टर व JCBच्या सहाय्याने गोदावरी नदीपात्रात उतरून JCBच्या सहाय्याने वाळूचा चोरून उपसा करून ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याचे पोलीस पथकाची खात्री होताच सदर ठिकाणी पंचाक्षम छापा टाकून नदीपात्रात एक JCB, 8 ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळू भरलेले व 2 मोटारसायकल याप्रमाणे वाहने मिळून आली। सदरवेळी पोलीस पथकाची चाहूल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टर व JCB वरील ड्रायव्हर साधने नदीपात्रात सोडून पळून जाऊ लागताच पोलीस पथकाने त्यातील 3 ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर व एक JCB चालक असे 4 जणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस पथक असल्याचे ओळखून सांगून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव आकाश अभिमन्यू ठोंबरे वय वर्ष 20 राहणार पुरणगाव तालुका वैजापूर, अतिश दत्तू रोठे वय वर्ष 20 राहणार हिंगोनी तालुका वैजापूर, गणेश कैलास पवार वय वर्ष 24 राहणार लागगंगा तालुका वैजापूर व एक JCB चालक सुमित धर्मराज ठोंबरे वय वर्ष 19 राहणार पुरणगाव तालुका वैजापूर असे असल्याचे सांगितले। सदरची कारवाई माननीय श्री राकेश शोला साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री वैभव कलुंबुर्मे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री डॉक्टर बसमराज शिवपूजे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर श्री दशरथ चौधरी, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रॉबिन बन्सल, परी पोलीस अधीक्षक प्रभारी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या उपस्थितीत अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर नेमणुकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोना सचिन धनाड, पोना रामेश्वर वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोसई सतीश डवले, पोसई संदीप मुरकुटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत रणनवरे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुदनवर, होमगार्ड सागर कोरपे, राम मोरे यांनी केली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।